नमस्कार मंडळी. तर सर्वप्रथम सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. आणि तर गुढीपाडव्यासाठी स्पेशल अशी स्वीट रेसिपी किंवा जे आपण सर्वच बनवत असतो, तर तीच रेसिपी आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे. पण त्याच्या मी दोन पद्धती शेअर करणार आहे. एक तर श्रीखंड आणि दुसरं म्हणजे आम्रखंड. तर जेही तुम्हाला आवडेल ते तुम्ही बनवू शकता. तर सुरुवातीला मी 1.5 लिटर दूध घेतलं. ते छान मी गरम करून घेतलं. दूध आपलं पूर्णपणे गार झालं की त्याला आपल्याला विरजणला लावायचं आहे. तर त्याच्यामध्ये मी 4 चमचे दही ॲड केलं आणि रात्रभर दही होण्यासाठी ठेवून दिलं. तर याच्यासाठी तुम्ही बाजारातून दही आणून त्याचाही चक्का बनवू शकता. पण मी जे फुल फॅट क्रीमवालं जे दूध असते तर ते यूज केलं, जेणेकरून आपलं श्रीखंड हे अगदी छान असं क्रीमी बनावं. तर मी हे 12 तासासाठी छान त्याचं दही होण्यासाठी लावलं होतं. तर बघू शकता तुम्ही किती छान आपलं दही हे सेट झालं होतं. तर खूप जास्त वेळ ठेवू नका, नाहीतर दही खूप जास्त आंबट होते आणि त्याच्यामुळे श्रीखंडालाही खूप आंबट अशी चव येते. तर 12 तासामध्ये परफेक्ट असं आपलं दही आंबवून होते. जर तुम्ही बाजारातून आणत असाल तरीसुद्धा जे फ्रेश दही असतं तेच यूज करा. त्याच्यानंतर एका अ, खाली एक भांडं ठेवायचं. त्याच्यामध्ये एक गाळणी ठेवायची. त्याच्यावर एक सुती कापड ठेवायचं आणि त्याच्यामध्ये हे दही सगळं ओतून घ्यायचं आहे. तर या दह्यातलं पूर्ण पाणी निघून जाईपर्यंत आपल्याला हे असंच ठेवून द्यायचं आहे. तर ज्या कापडामध्ये आपण दही अ, टाकलं होतं, तर तो कापड असा छान थोडासा पिळून घ्यायचा आहे, जेणेकरून त्याच्यातलं पाणीही लवकर ड्रेन होईल. तर त्याला बांधून तुम्ही त्या चाळणीमध्येच ठेवू शकता किंवा जर कुठे टांगण्यासाठी जागा असेल, तर त्याला तुम्ही ते ठेवू शकता. तर हा चक्का आपल्याला बनण्यासाठी कमीत कमी 8 ते 10 तासांचा तरी वेळ लागतो. तर मी रात्रभर याला अ, ठेवलं होतं. तर दुसऱ्या दिवशी मी ते सकाळी चेक केलं, तर बघा तुम्हाला हे दाखवते आपलं पूर्ण पाणी त्या दह्यातलं निघून गेलं होतं आणि छान असा चक्का तयार झाला होता. तर तुम्ही बघू शकताय अगदी अ, पनीरसारखं त्याला हे आलं होतं, टेक्स्चर आलं होतं. अगदी घट्ट छान असं आपलं चक्का बनून तयार होता. तर त्याच्यामध्ये अजिबात पाणी राहायला नको, नाहीतर जे आपण श्रीखंड बनवणार आहोत ते खूप जास्त पातळ होतं. तर याच्यामध्ये मी ते 2 पार्टमध्ये डिव्हाईड केलं, कारण याचं अर्ध्याचं मला आम्रखंड आणि अर्ध्याचं श्रीखंड बनवायचं होतं. तर त्याच्याही मी 2 पद्धती तुमच्याशी शेअर करणार आहे. सुरुवातीला आपण जो अर्धा भाग घेतला होता त्याला चमच्यानी त्याच्यातल्या छान गुठळ्या मोडून घ्यायच्या. तर जेवढा आपला चक्का असेल त्याच्या बरोबरीनेच आपल्याला साखर यूज करायची आहे. तर हा जो बाऊल तुम्ही बघता आहे तेवढा बाऊलभर हा चक्का होता, तर तेवढीच पिठी साखर मी त्याच्यामध्ये ॲड केली. तर तुम्ही चमच्याच्या साहाय्याने हे छान आधी मिक्स करून घ्या आणि ही जी पद्धत तुमच्याशी मी शेअर करणार आहे त्या पद्धतीनेही तुम्ही छान असं श्रीखंड बनवू शकता. तर त्याच गाळणीमध्येच मी हे जे सगळं मिश्रण होतं ते टाकून घेतलं आणि चमच्याच्या सहाय्याने किंवा हातानेही तुम्ही छान असं ते गाळणीने गाळून घ्यायचं आहे. म्हणजे जे आपलं दह्याचा जो रवाळपणा असतो तो कमी होतो आणि छान असं क्रीमी श्रीखंड तयार होतं. तर बघू शकता तुम्ही किती आणि अगदी पटकन होते ही प्रोसेस. तर बघा किती छान आपलं श्रीखंड जे दही होतं ते मी एका त्या गाळणीने गाळून घेतलं होतं. त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये थोडेसे ड्राय फ्रुट्स ॲड करणार आहोत. तर याच्यामध्ये मी काजू, बदाम आणि पिस्ता हे यूज केलं होतं. तर मी त्याची बारीक काप नाही करत. सरळ मी जाडसर असं मिक्सरला फिरवून घेतलं होतं. जर तुम्हाला आवडत असेल तर त्याचे छान असे बारीक काप करा. दिसायलाही छान लागते, चवीलाही खूप टेस्टी लागते. तर त्याच्यानंतर मी थोडंसं जे 10 ते 12 केसर होते ते दुधामध्ये भिजत घातले होते. आता आपण हे याच्यामध्ये ॲड करून घेऊ आणि चमच्याच्या सहाय्यानेच हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर 2 ते 3 मिनटं आपल्याला छान हे फेटून घ्यायचं, जेणेकरून ते सगळं जे आहे ते पूर्ण सगळं साहित्य एकजीव होईल. त्याच्यानंतर हे आपल्याला थंड होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे. तर बघा आपलं श्रीखंड बनवून तयार होतं. त्याच्यानंतर आता आपण बनवणार आहोत आम्रखंड. तर त्याच्यामध्ये जी मी दुसरी प्रोसेस सांगणार ती अतिशय सोपी आहे.
आता ही पद्धत जी आपण बघितली की आपण छान असं एका चाळणीने चाळून ही बनवू शकतो. त्याच्यानंतर आता आपण आम्रखंड बनवतो आहे. तर जो चक्का होता त्याचा अर्धा भाग जो उरलेला होता तोच मी घेतला. त्याच्यामध्ये त्याच्याही सगळ्या गुठळ्या मोडून घ्यायच्या आहे. त्याच्यामध्ये सेम प्रोसेस तितकी साखर ॲड करा. पण याच्यामध्ये आपण आंबा घालणार आहोत, तर आंबाही गोड असतो, तर त्याच्या गोडीनुसारच थोडं साखरेचं प्रमाण कमी जास्त तुम्ही करू शकता. तर इथे मी हा केसर यूज करत होती. केसर यूज केला होता त्याच्यामुळे मला थोडी साखर त्याच्यात जास्त घालावी लागली. तर तुम्ही बघू शकता छान असं मी आंब्यालाही मिक्सरमधून फिरवून घेतलं होतं. तर जर आंबा आपण जेव्हा मिक्सरला बारीक करतो तेव्हा त्याच्यामध्ये कुठलंही साखर किंवा दूध काहीच ॲड करायचं नाही. आपल्याला फक्त जो आंबा आहे तोच ग्राइंड करायचा आहे आणि नंतर या मिश्रणामध्ये तो ग्राइंड केलेला आंबा टाकून घ्यायचा. नंतर ड्रायफ्रूट्स ॲड करायचे आणि परत जे उरलेलं केसरचं दूध होतं ते पण मी याच्यामध्ये ॲड करून घेतलं. एका चमच्याच्या साहाय्याने छान असं मिक्स करून घ्यायचं. तर तयार आहे आपला आम्रखंड. याला मी गाळणीने किंवा चाळणी अजिबात चालणार नाही आहे. याला तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून दिलं तरी हे खूप छान सेट होऊन जाते. छान असं क्रीमी टेक्स्चर दोघांना येते. तुम्ही कुठल्याही पद्धतीने हे बनवू शकता. तर गुढीपाडव्यासाठी हे नक्की बनवा आणि कसं झालं आहे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडत असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. गुढीपाडव्याच्या शुभेच्छा सगळ्यांना.